गेल्या काही वर्षामध्ये उभाटा गट ही काँग्रेसची उपकंपनी झाली आहे। सोनिया गांधी यांचं दलाली करण्याचं काम संजय राऊत करतायत, राहुल गांधी यांची चाकरी करण्याचं काम संजय राऊत करतायत। त्यामुळं उभाटा गट हे काँग्रेसचं उपदुकान आणि उपकंपनी झालेली आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी असं म्हटलं होतं की माझा पक्ष जर का काँग्रेस होणार असेल तर मी ते दुकान बंद करून टाकेल, परंतु आता उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी उभाटा गटाला काँग्रेसची उपकंपनी म्हणून घोषित केलंय आणि काँग्रेसची दलाली करण्याचं काम, काँग्रेसचे विचार पुढे नेण्याचं काम आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम उभाटा गटाकडनं सुरू आहे। 2008 साली मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लगेच 2011ला पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह हे क्रिकेटची मॅच बघत होते। त्याबद्दल संजय राऊत काँग्रेसला सवाल विचारणार आहेत का? काल स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक अपमानजनक पोस्ट काँग्रेसच्या अकाउंटवरून करण्यात आली आहे, त्याबद्दल उद्धवजी ठाकरे राहुल गांधी यांना सवाल करणार आहेत का? सातत्यानं काँग्रेसकडनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जातोय आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी अशा पद्धतीनं सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जोडे मारले होते। आज दसरा मेळाव्याच्या निमित्तानं उद्धवजी ठाकरे यांना काँग्रेसला जोडे मारण्याची संधी आहे। उद्धवजी ठाकरे दसरा मेळाव्यातून तुम्ही काँग्रेसला जोडे मारणार आहात का? त्याचं उत्तर आधी द्या आणि मग भारत पाकिस्तान सामना कोणी बघितला याबद्दल बोला। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची परंपरा ही विचारांचं सोनं लुटण्याची होती, परंतु उभाटा गटाची परंपरा ही टोमणे मारण्याची परंपरा आहे, चिखलफेक करण्याची परंपरा आहे। तुम्ही हिंदुत्ववाद सोडला, तुम्ही मराठी माणूस सोडला आणि दसरा मेळाव्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त बोंबाबोंब करण्याची काम उभाटा गट आणि संजय राऊत यांच्याकडनं केली जाते। त्यामुळे दसरा मेळाव्याच्या परंपरेबद्दल त्यांनी बोलू नये। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशभक्ती शिकवण्याची गरज संजय राऊत यांना नाही। संजय राऊत, तुम्ही तुमच्या पक्षाची काय अवस्था झाली आहे ते बघा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विष नाही तर अमृत आहे। देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा या मूल्यांना सोबत घेऊन गेल्या 100 वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा आहे। या देशात विष पेरण्याचं काम तुम्ही करतायत आणि अमृत पेरण्याचं काम संघाचे स्वयंसेवक करतायत। त्यामुळं गेल्या 100 वर्षात संघाच्या कामाला इथल्या जनतेनं आशीर्वाद दिले, साथ दिलेत। आज एक स्वयंसेवक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या रूपाने पंतप्रधान झालाय आणि तुम्ही त्याला विष म्हणतायत। तुम्हाला थोडीशी लाज वाटली पाहिजे। संघ हे अमृत आहे, संघ देशभक्तीचं सर्वोत्तम उदाहरण आहे। महात्मा गांधी असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी कायमच संघाबद्दल आदर बाळगलेला आहे। तुम्ही विष पसरवण्याचं काम करू नका। संघ हे अमृत आहे।